चला डोक्याला थोडीशी चालना देऊया. समजा इथे एक पुस्तक ठेवलंय आणि इथे एक बाजूला आरसा आहे. आता आपण या पुस्तकावरचा एक छोटा बिंदू निवडूया. हं. बघा आपल्याला माहीत आहे, की या पुस्तकावर प्रकाश पडतोय. जरी मी इथे लाईट बल्ब दाखवला नसला किंवा सूर्यप्रकाश जरी दाखवला नसला, तरी आपण असं गृहीत धरू, की हे पुस्तक प्रकाश परावर्तित करतंय. कारण बहुतांश वस्तू तेच करतात. जरी हे पुस्तक खूप चकचकीत नसलं, तरी याच्या प्रत्येक बिंदूतून प्रकाश किरणं सर्व दिशांना पसरत असतात. आता मी या बिंदूतून निघणारी 2 प्रकाश किरणं तुम्हाला दाखवणार आहे. तसं तर इथून असंख्य किरणं निघतात, पण समजायला सोपं जावं म्हणून आपण फक्त 2च घेऊया. हे किरण बिंदूतून निघतं आणि आरशावर पडतं. प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार याचा आपतन कोन आणि परावर्तन कोन सारखा असेल. आता त्याच बिंदूतून निघणारं हे दुसरं किरण बघूया. याचा आपतन कोन मोठा आहे, म्हणून याचा परावर्तन कोन मोठा असेल. आता मला सांगा, जर इथून कोणी आरशाकडे पाहत असेल, तर त्याला काय दिसेल? इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जे काही दिसतं, ते एक प्रकारे आपल्या मेंदूने तयार केलेलं स्वरूपण अर्थात सिम्युलेशन असतं. जेव्हा ही 2 किरणं या व्यक्तीच्या डोळ्यात जातील, तेव्हा त्या डोळ्यांना दिसेल, की हे किरण एका विशिष्ट बिंदूपासून अपसारित होत आहेत. हे अजून सोपं करण्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊया. जर आपण एखाद्या फळाकडे थेट पाहिलं, म्हणजे इथे कोणताही आरसा नाही किंवा प्रतिबिंब पण नाहीये. जर आपण या फळावरील कोणत्याही एका बिंदूकडे पाहिलं, तर त्यापासून निघणारा प्रकाश अपसारित होत असेल आणि आपले डोळे जर इथे असतील, तर आपला मेंदू आपल्याला सांगेल, की "हे बघ, हा प्रकाश त्या फळावरून येतोय." आणि म्हणून आपल्याला ते फळ तिथे दिसतंय. अगदी तसंच काहीसं आरशाच्या बाबतीतही घडतं. जरी ही किरणं आरशावरून परावर्तित होऊन आली असली, तरी आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला ते समजत नाही. आपल्या मेंदूला वाटत असतं, की ही प्रकाश किरणं सरळ रेषेतून येत आहेत. त्यामुळे मेंदू काय करतो, तो या दोन्ही किरणांना आरशाच्या मागे कल्पनेने वाढवतो. तर मेंदूला असं वाटतं, की ही किरणं आरशाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका बिंदूतून येत आहेत. प्रत्यक्षात आरशाच्या मागे काहीच नाहीये. ना पुस्तक आहे, ना प्रकाश आहे. पण पाहणाऱ्याला भासतो, की इथे काहीतरी आहे. तुम्ही आरशात पाहताना हे नक्की अनुभवलं असेल. डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे दिसते. याचंच हे उदाहरण आहे. जर आपण अजून एखादं किरण काढलं, तर तुम्हाला समजायला मदत होईल. डोळ्याला वाटेल, की हे किरण सुद्धा आरशाच्या मागून येतंय. यालाच आभासी प्रतिमा म्हणजेच व्हर्चुअल इमेज असं म्हणतात. ही प्रतिमा आभासी आहे कारण ती अस्तित्वात नाही. तिथे फक्त तसा भास होतोय. या आरशाच्या मागे कोणतीही जागा नाही किंवा प्रकाशही नाही. आपला मेंदू फक्त पसरणाऱ्या प्रकाशाचा वापर करून एक चित्र तयार करतो आणि आपल्याला सांगतो, की हे पुस्तक तिथे आहे. पुढच्या भागात आपण आभासी प्रतिमेची तुलना वास्तव प्रतिमेशी करणार आहोत. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण दुसरी आकृती पाहूया. या आकृतीचा उपयोग तुम्हाला भिंग शिकताना सुद्धा होईल. समजा ही जमीन आहे आणि हा आरसा आहे आणि इथे एक डोळा आरशाकडे खूप जवळून बघतोय. समजा आपण डोळ्यावरचा एक बिंदू निवडला. आता या डोळ्याला काय दिसेल? या बिंदूतून निघणारं एक किरण सरळ आरशावर पडेल आणि त्याच मार्गाने सरळ परत येईल. दुसरं किरण तिरकं जाईल आणि परावर्तित होऊन डोळ्यात जाईल. आता पुन्हा मेंदू तेच करेल. तो या किरणांना आरशाच्या मागे वाढवेल. जिथे ही दोन्ही किरणं भेटतील, तिथे डोळ्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. म्हणजेच डोळ्याला डोळा दिसेल. थोडक्यात काय तर अशा आकृत्या आपल्याला हे समजायला मदत करतात, की आरसा किंवा लेन्स वापरल्यावर वस्तूची प्रतिमा कुठे आणि कशी दिसेल. आशा आहे, की या व्हिडिओमुळे तुम्हाला आभासी प्रतिमा म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजलं असेल.